ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। फर्स्ट पोस्टचं सर्वेक्षण आहे संपूर्ण देशभरातलं आणि पहिल्या टप्प्याच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत। 11 तारखेला मतदान आहे पहिल्या टप्प्यातलं, त्यामुळे धाकधूक वाढले लोकांची। काय नेमकं होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हणजे नीलमताई आणि खेमलताजी दोघींनाही मुद्दे मांडायचे होते। आपण थोडक्यात प्रतिक्रिया घेऊयात आणि मग आपण आणखी 2 राज्य ज्याचा उल्लेख सुरुवातीला केला होता, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल, की जी त्या अर्थानं फार महत्त्वाची आहेत, केंद्रात कोणाची सत्ता येणार या दृष्टीने, त्याही आकड्यांवर नजर टाकणार आहोत। हेमलताजी। आणि मगाशी तुमचा जो देशाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सर्वे होता, त्यामध्ये इतकं भरभरून दिलंय की मला असं वाटतं की ब्लाइंड फेट टाकलेला आहे की काय। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार निर्मिती आणि त्याची आकडेवारी संपूर्ण देशाकडे आहे। सगळ्या लोकांना माहिती आहे की रोजगार निर्मितीच्या बाबतीत हे सरकार किती कमी पडले आणि आज देशामध्ये रोजगारांची काय परिस्थिती आहे। भ्रष्टाचाराच्या बद्दल आता विषय झाला, रफेल पासून ते चिक्कीपर्यंत असंख्य घोटाळे झाले आणि अनेक नेत्यांना धमकवण्यात आलं आणि आपल्या पक्षात घेऊन त्यांना पावन केलं, गावितांना पावन केलं, पाचपुतेंना पावन केलं। त्यानंतर त्यांचं भ्रष्टाचाराचं कुठलंही प्रकरण बाहेर निघालं नाही आणि धमकावणं आणि आपल्या पक्षात घेऊन ते भ्रष्टाचारी नाही असं जाहीर करणं म्हणजे भ्रष्टाचाराच्या बाबतीत लोक कसे समाधानी आहेत मला कळलं नाही। आणि सगळ्यात मला गमतीशीर वाटलं की जातीय सलोखा म्हणजे आता गायींच्या नावाखाली जो धुमाकूळ चाललाय, जे या भारतीय जनता पक्षांच्या लोकांची विविध ट्विट चाललेत आणि हिंदू वर्सेस मुस्लिम असं एक सरळ ज्या पद्धतीने भेद केला जातो आणि ज्या पद्धतीने जातीमध्ये भांडणं लावली जातात। महागाई संदर्भामध्ये नोटबंदी नंतर जीएसटी नंतर काय परिस्थिती आली ती सगळ्या देशांनी अनुभवलेली आहे आणि त्यामुळे मला हे जे तुमचा हा जो सर्वे आहे त्या बाबतीत खरंच गंमत वाटली आणि हा सर्वे कशा पद्धतीने आणि लोकांनी कुठल्या याच्यामध्ये केलाय हे मला खरंच याचं उत्तर नाही। आपण ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात। नीलमताई, एक सूत्र मला सगळं दिसतंय सगळ्या प्रश्नांच्या मधलं समान दुवा म्हणता येईल आणि तो म्हणजे राजकीय विश्वासार्हता। जे काही असतील काही मतभेद पण लोकांना काही मुद्द्यांवर वाटू शकतील, पण तरीही जे काही आहे बोलतो ते करतो हे शिवसेनेबद्दलचं सातत्याने भूमिका आम्ही मांडलेली आहे। ती सामनातून मांडली असेल किंवा जाहीर सभातून मांडली असेल किंवा विधिमंडळात मांडली असेल आणि ती बऱ्यापैकी त्यांना त्याच्यामुळे राजकीय विश्वासार्हता वाटते आहे लोकांना आणि त्याचाच आपल्याला आविष्कार वेगवेगळ्या उत्तरात झालेला दिसतो आहे। आणि दुसरं मला याच्यात असं वाटतं की ही सगळी जी प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या मध्ये कोण खऱ्या अर्थाने हे वातावरण गढूळ करत होतं, पेटवणारं कोण होतं आणि कोण त्याच्याशी एका अर्थाने ते शांत करून त्याच्यामधून काही विधायक मार्ग काढण्याचा कोण प्रयत्न करत होतं, तर तो धुराळा सगळा खाली बसल्यावरती लोकांना चित्र स्पष्ट दिसायला लागले असं मला वाटतं। बरं, आपण खरं तर ब्रेकची वेळ झाली पण 2 महत्त्वाच्या राज्यांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर म्हणजे 2 मुद्द्यांवरतीच काय लोकांनी म्हटलंय आपण धावती नजर टाकणार आहोत। एक उत्तर प्रदेशावर एक अगदी धावती नजर टाकूयात, कारण आकडे कदाचित पुरेसे असतील। उत्तर प्रदेशात लोकांना असं वाटतं की राष्ट्रीय सुरक्षा विषयावर 84% उत्तर प्रदेशातल्या लोकांना असं वाटतं की भाजप सक्षम पर्याय आहे। सपा बसपाला केवळ 12% लोकांनी पसंती दिली। रोजगार निर्मिती 81% उत्तर प्रदेशमधल्या लोकांना असं वाटतंय की भाजप पर्याय आहे, सपा बसपा नाही। भ्रष्टाचार 85% लोकांना वाटतंय। तसं हे सरकार नवीन आहे उत्तर प्रदेशातलं, त्यामुळे कदाचित असेल। जातीय सलोखा या विषयात 83%, एखाद दुसरा अपवाद सोडला तर उत्तर प्रदेश गेल्या काही काळात शांत आहे। सपा बसपाला 13% लोकांनी या पर्यायाला उत्तर दिलंय। महागाई 80% लोक भाजप, सपा बसप 14%। महागाई हा विषय उत्तर प्रदेशात, ही आपण उत्तर प्रदेशातली आकडेवारी पाहिली। पश्चिम बंगालवर पण धावती नजर टाकूयात, कारण हे आकडे लोकांचं मत वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात आपल्याला सांगतात। बिहार आलं, बिहारवर आपण धावती नजर टाकूयात। भाजप जेडीयू 85% लोकांना राष्ट्रीय सुरक्षा या विषयाकरता हे 2 पक्ष अधिक सक्षम वाटतात। रोजगार निर्मिती करता भाजप जेडीयू 83% लोकांना सक्षम वाटतंय, तर काँग्रेस राष्ट्रीय जनता दल 14% लोकांना। भ्रष्टाचार हा विषय अजून तरी नितीश कुमार सरकारवर कोणत्याही प्रकारचे थेट भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत, त्याचं कदाचित हे यश असावं। जातीय सलोखा, महागाई सारख्या विषयात मात्र 70% म्हणजे 80%च्या खालती थोडीशी गाडी आली बिहारमध्ये। पश्चिम बंगालकडे वळूयात, हे सुद्धा बिहारसारखंच एक अतिशय महत्त्वाचं राज्य। पश्चिम बंगालमध्ये मात्र आणि आता हे आकडे तुम्हाला काही गोष्टी इंडिकेट करतील, सूचित करतील। तृणमूल 54% लोकांना राष्ट्रीय सुरक्षा या विषयाकरता पर्याय वाटतोय, भाजप 40%,
पण हा 40% पश्चिम बंगालमध्ये या भाजपच्या दृष्टीने कदाचित मोठी गोष्ट असू शकते. रोजगार निर्मिती तृणमूल 55%, तर भाजप 38%. भ्रष्टाचार इथे प्रमाण आणखीन थोडंसं घटल्यासारखं दिसतंय आपल्याला नीट बघितलं तर. तृणमूल 52%, भाजप 40%. जातीय सलोखा 59% तृणमूल आणि भाजप 35%. अधिक विश्वासार्ह पक्ष पश्चिम बंगालमधला महागाई 63% तृणमूल आणि भाजप 30%. हे आपण पश्चिम बंगालमधले आकडे पाहिले आणि हे आकडे याच्याकरता महत्त्वाचे आहेत की या 2 राज्यांमधनं बिहार उत्तर प्रदेश, 3 राज्य बिहार उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल इथून जाणारे ज्या पक्षाचे खासदार सर्वाधिक